वेलकम फ्रेंड्स, द रिलायन्स इंग्लिश ग्रामरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आपण बेसिक ग्रामरचे लेक्चर बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण L1 आणि L2मध्ये आपण नाऊनची आणि प्रोनाऊनची माहिती बघितली, त्यांच्या डेफिनेशनची माहिती बघितली. ॲक्च्युली आपण पार्ट ऑफ स्पीचचा इंट्रोडक्शनचा भाग आहे. आपण बघतोय पार्ट ऑफ स्पीचची ओळख, त्याची डेफिनेशन आणि त्याचं एक्सप्लेनेशन. आपण एक्झाम्पल नाही बघत. तर आता आपला वर्ब दोन प्रकारचे, एक ॲक्शन वर्ब आणि एक लिंकिंग वर्ब. एक ॲक्शन वर्बचे जवळपास 12 ते 13 प्रकार पडतात. मी ते 12 ते 13 प्रकार या दोन प्रकारामध्ये मोडू शकतो. ॲक्शन वर्ब आणि लिंकिंग वर्बमध्ये मी ते डिवाइड करू शकतो. मी म्हटलं होतं तुम्हाला असं कोणतंच सेंटेन्स नाही की त्याच्यामध्ये मेन वर्ब नाही, असं कोणताच मेन वर्ब नाही की त्याला त्याला सब्जेक्ट नाही, असा कोणताच सेंटेन्स नाही की त्याच्यामध्ये मेन वर्ब नाही, असा कोणताच मेन वर्ब नाही की त्याला सब्जेक्ट नाही. मग मेन वर्ब ओळखायचे कसे? ज्याचे 3 फॉर्म पडतात, V1, V2, V3 आणि पॅटर्न 5 येतं. V1, V2, V3. V1 सोबत SES आणि V1 सोबत ING. V1 सोबत SES म्हणजे काय? समजा हा डू घेतला, हा डू V1 आहे प्लस मी याला ES लावलं तर तो बनला डज. तो काय बनला? डज. याला म्हणतात V1. आणि V1 सोबत ING लागते. कधी V2, V3 सोबत ING लागत नाही. काही एक्झाम्पल थ्रूमध्ये बघूया ॲक्शन वर्ब म्हणजे काय आणि लिंकिंग वर्ब म्हणजे काय, आणि वर्बचा एक पॅटर्न समजून घेऊ. बघा, हे वाक्य तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि बघा की करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे. तुमच्या लक्षात येईल हे वाक्य इनकरेक्ट आहे. दे प्लेइंग क्रिकेट. काही जण म्हणतील करेक्ट आहे, काही जण म्हणतील इनकरेक्ट आहे. तर इनकरेक्ट काय बघा. आता इथे दे सब्जेक्ट बनला माझा. पार्ट ऑफ स्पीचचा प्रोनाउन हे तुम्हाला L2मध्ये शिकवलेलं आहे. प्लेइंगमध्ये हा माझा मेन वर्ब येतो. दे प्लेइंग व्हॉट होतं तरी क्रिकेट बनलं. व्हॉटचा रिप्लाय म्हणून ऑब्जेक्ट बनते. ऑब्जेक्ट बनण्याचं काम नाऊन करते. आता बघा, खेळण्याची ॲक्शन आहे परंतु टाईम माहिती नाही. मी पास्टमध्ये खेळत होतो की प्रेझेंटमध्ये खेळत आहे की फ्युचरमध्ये खेळणार आहे. पण खालच्या वाक्यात बघा, दे माझा सब्जेक्ट आहे, आर माझा हेल्पिंग वर्ब आहे, प्लेइंग माझा मेन वर्ब आहे, क्रिकेट माझा नाऊन आहे. खेळण्याची हिच्यात ॲक्शन आहे परंतु प्रेझेंटमध्ये खेळतोय आपण. खालच्या वाक्यात दे सब्जेक्ट आहे, वेअर माझा हेल्पिंग वर्ब आहे, प्लेइंग माझा मेन वर्ब आहे, क्रिकेट माझा ऑब्जेक्ट आहे. खालच्या वाक्यात द्या खेळण्याची ॲक्शन पण पास्ट टेन्स. विल माझा हेल्पिंग वर्ब आहे, प्लेइंग V1 प्लस ING मेन वर्ब, प्लेड आणि त्याच्यासोबत V1 सोबत मी ING लावलं. क्रिकेट काय म्हणला माझा ऑब्जेक्ट. आता बघा, इथे खेळण्याची क्रिया पण फ्युचरमध्ये. तुमचे एक बारीक लक्षात येईल, जो मेन वर्ब आहे हा नेहमी ॲक्शन दाखवतो. हा जो मेन वर्ब आहे नेहमी ॲक्शन दाखवतो. हा जे हेल्पिंग वर्ब आहे हे नेहमी टाईम दाखवतो. क्लिअर आहे? हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बमध्ये असा फरक. पण जो ॲक्शन दाखवतो तो ऑब्जेक्ट घेतो. जो मेन वर्ब असतो तो ऑब्जेक्ट घेतो. क्लिअर आहे का? म्हणून त्याला म्हणतात ॲक्शन वर्ब की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट असतो. हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बला फरक कळाला. आता खालचे वाक्य त्या लिंकिंग वर्ब म्हणजे काय. लिंकिंग वर्ब मी तुम्हाला सांगितलं होतं, टू बीचे रूप जेव्हा मेन वर्बचे काम करतात. ॲम इज आर वाज वेअर बी बीन बिंग हे वाक्यामध्ये जेव्हा मेन वर्बचं काम करतात त्याच्यानंतर जो बी नाऊन येतो तो बनतो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. खालच्या वाक्यात त्या सचिन काय माझा इथे सब्जेक्ट. पार्ट ऑफ स्पीचचा नाऊन. इज काय माझा मेन वर्ब आहे. इजच्या व्यतिरिक्त परत कोणता वर्ब आला नाही. आता प्लेयर काय माझा हा नाऊन आहे पण काम करेल सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट बनण्याचं. टू बीचे रूप मेन वर्बचे काम जेव्हाही करतील त्याच्यानंतर जे पण नाऊन येईल ते बनणार सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि मग जो मेन वर्ब आहे टू बीच्या रूपमधला त्याला म्हणतात लिंकिंग वर्ब. लिंकिंग वर्बमध्ये कधीही ॲक्शन नसते. असते तो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. लिंकिंग वर्बमध्ये ॲक्शन नाही तर ऑब्जेक्ट नाही. अशा प्रकारे आपण लिंकिंग वर्ब आणि ॲक्शन वर्ब. लिंकिंग वर्बचे बीच्या व्यतिरिक्त आणखी पण रूप येतं पण जे वर्बच्या चॅप्टरमध्ये बघू. त्याच्यानंतर बघा, आपल्याला वर्ब मी जेव्हाही विचार करेन मला 3 घरं मदत करतात. एक डूचं घर, एक बीचं घर, एक हॅवचं घर. डूच्या घरात डू आणि डज. डू सोबत ES लागला, डज तयार होतो V1. डीड V2, डन V3. हा डू आहे ना प्लुरल वर्ब आहे. डज हा सिंग्युलर वर्ब आहे. एवढंच कानावरून जाऊ द्या फक्त. बी मध्ये ॲम इज आर, ॲम हा नेहमी आय सोबत येतो. इज हा सिंग्युलर वर्ब आहे, आर हा प्लुरल वर्ब आहे. वाज
वाज हा सिंग्युलर वर्ब आहे, वेअर हा प्लुरल वर्ब आहे. हॅव हॅज बघा, हॅवच्या घरामध्ये हॅज सिंग्युलर वर्ब आहे, हॅव प्लुरल वर्ब आहे. हॅड दोन्ही फॉर्म सारखे येतं, पण V2 किंवा V3 किंवा जेव्हा आपण व्हर्ब चॅप्टर शिकू तेव्हा डिटेलमध्ये आपण याला घेऊ. तर ही होती व्हर्बची माहिती. तर ही होती व्हर्बची माहिती. नाऊन आणि प्रोनाऊनच्या माहितीसाठी तुम्ही L2 बघा. याच्यानंतर आपण बघूया ॲडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर या ॲडजेक्टिव्हकडे. ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन आहे. इट क्वालिफाय किंवा डिफाईन हे नाऊनला आणि प्रोनाऊनला करते. क्वालिफाय करते किंवा डिफाईन करते. क्वालिफाय करते म्हणजे क्वांटिटी सांगते, नाऊनच्या अगोदर येऊन क्वालिटी सांगते. असं काय नाही तो प्रत्येक वेळेस नाऊनच्या अगोदर येऊन क्वालिटी सांगेल. तो केव्हा केव्हा नाऊनच्या नंतरही क्वालिटी सांगतो. तर उदाहरण, आता समजा तुम्ही ड्रेसच्या कपडे खरेदी करायला गेले आणि तुमच्यासमोर भरपूर ड्रेस आहे, पण तुम्ही रेड ड्रेस निवडला. ड्रेस एक नावने रेडनं त्याला क्वालिफाय केलं, रेड ड्रेस. पर्टिक्युलर झालं, डेफिनेट झालं, क्वालिटी सांगितली रेड. तुम्ही कार खरेदी करायला गेले, एक ब्लॅक कार खरेदी केली किंवा व्हाईट कार खरेदी केली. कार एक नाव नाही, पण या कारला ब्लॅक किंवा व्हाईटनं क्वालिफाय केलं. त्याला क्वालिटी सांगणे म्हणजे क्वालिटी सांगून मर्यादित करणे. आता बघा उदाहरणाद्वारे समजून घेऊ. राज काय बनला माझा? सब्जेक्ट, पार्ट ऑफ स्पीच नाऊन. बॉट काय बनला माझा? मेन वर्ब. बॅग काय बनला? राज बॉट फाट, उत्तर काय ते बॅग. बॅग बनला माझा ऑब्जेक्ट, पार्ट ऑफ स्पीच माझा नाऊन. खालचं वाक्य घ्या. राज बनला माझा सब्जेक्ट, पार्ट ऑफ स्पीच नाऊन. बॉट बनला माझा मेन वर्ब आणि बॅग काय बनला माझा? नाऊन. हा बनला ऑब्जेक्ट. नुसती बॅग नाही खरेदी केली, न्यू बॅग खरेदी केली. बॅगला कोणी क्वालिफाय केलं? न्यू काय बनलं माझा? ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर हेच वाक्य घ्या. राज सब्जेक्ट बनला, हा मेन वर्ब बनला. बॅग माझा नाऊन बनला. नाऊनला कोणी क्वालिफाय केलं? इंडियननी. परत नुसती इंडियन बॅग खरेदी नाही केली, न्यू इंडियन बॅग खरेदी केली. म्हणजे या बॅगला कोणी क्वालिफाय केलं? इंडियननी. तो बॅगला ॲडजेक्टिव्ह, नाही का? असे कितीतरी ॲडजेक्टिव्ह असतात जे आपण ॲडजेक्टिव्ह चॅप्टरमध्ये शिकणारे. एकापेक्षा जास्त क्वालिटी सांगतात एका वस्तूबद्दल, नाही का? आणि त्याला मर्यादित करतात, लिमिटेड करतात, त्याला म्हणतात ॲडजेक्टिव्ह. खालचं सेंटेन्स घ्या. सलमान बनला सब्जेक्ट, पार्ट ऑफ स्पीच नाऊन. शॉर्ट्स बनला माझा मेन वर्ब. शॉर्ट्स व्हॉट, उत्तर येते डिअर काय बनलं माझा? ऑब्जेक्ट, पार्ट ऑफ स्पीच याचा नाऊन. नुसतं डिअर नाही तर रनिंग डिअरने त्याला लिमिटेड केला. हरणं तर भरपूर असतील ना, परंतु धावता हरीण त्यांनी शिकार केली. धावत्या हरणाला शॉर्ट केलं, थांबलेल्या नाही, म्हणून रनिंग काय बनला माझा? रनिंग बनला माझा ॲडजेक्टिव्ह. रनिंग डिअर. क्लिअर आहे? नुसतं हरिण नाही तर धावतं हरिण मारलं. तर हे ॲडजेक्टिव्ह डिफाईन करते का क्वालिफाय करते किंवा क्वालिटी सांगते? मला डेफिनेशन बघायची. हे डिफाईन करते का क्वालिफाय करते? नाऊनला किंवा प्रोनाऊनला डिफाईन करते. हे ॲडजेक्टिव्हचं कामच आहे. एकतर ॲडजेक्टिव्ह नाऊनला किंवा प्रोनाऊनला डिफाईन करेल किंवा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणून बनेल. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट तो कसा बनेल हे आपण ॲडजेक्टिव्ह चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर हे मला डेफिनेशन समजून सांगायची, एक्झाम्पल नाही. हे एक्झाम्पल समजले नाही तरी चालतं. तो फक्त तुम्हाला एक डेफिनेशन कळाली ना. सध्या आपलं इंट्रोडक्शनच आहे. हे पार्ट ऑफ स्पीचचं इंट्रोडक्शन, त्याची डेफिनेशन ते कसं आहे ते एक्सप्लेन करतोय. तर हा त्याचा ॲडजेक्टिव्ह बघ. याच्यानंतर आपण बघूया ॲडवर्ब कंजंक्शन. त्याच्यानंतर बघू ॲडवर्ब. ॲडवर्बची काय डेफिनेशन आहे? हे डिफाईन करते का क्वालिफाय करते? एका व्हर्बला, एका ॲडजेक्टिव्हला, एका ॲडवर्बला. ही राज्यसेवा 2017मध्ये विचारली होती डेफिनेशन. ॲडवर्ब क्वालिफाय करते का व्हर्बला, का ॲडजेक्टिव्हला, का ॲडवर्बला? कसं करते बघूया. एक्झाम्पल नका, याच्यावर फोकस करूया. या एक्झाम्पलपेक्षा याच्यावर आपण फोकस करूया. आरती बनला माझा सब्जेक्ट, पार्ट ऑफ स्पीचचा नाऊन. सॅंग, सॅंग, ज्याचे 3 फॉर्म पडतात तो मेन वर्ब. मी वर्बमध्ये सांगितलं 3 फॉर्म 5 पॅटर्न. हा बनला माझा मेन वर्ब. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं मेन वर्बला व्हाट आणि हुमनी जर प्रश्न विचारला तर ऑब्जेक्ट येतो. रिप्लाय आला तर ऑब्जेक्ट, जर नाही आला तर तो ऑब्जेक्ट नाही. जर नाही आला तर कशाचा रिप्लाय येईल? तर हाऊ, व्हेन आणि व्हेअरचा येईल. हाऊ, व्हेन, व्हेअरचा रिप्लाय येईल. जर हाऊ, व्हेन, व्हेअरचा रिप्लाय आला तर ॲडवर्ब बनते. हाऊ, व्हेन, व्हेअरचा रिप्लाय आला तर काय बनते? ॲडवर्ब बनते. बघा, आरती सॅंग, हाऊचं उत्तर येते आन्सर. वेल, ते बनते ॲडवर्ब. ते काय बनते? ॲडवर्ब. वेलनं कोणाला क्वालिफाय केलं? सॅंगला. सॅंग काय माझा? मेन वर्ब. आणि मी काय म्हटलं, एक ॲडवर्ब कोणाला क्वालिफाय करते? एका वर्बला.
एक ॲडवर्ब कोणाला क्वालिफाय करते का वर्बला? खाली या. हॉर्स माझा सब्जेक्ट आहे, पार्ट ऑफ स्पीच नाउन. रन्स माझा मेन वर्ब आहे. हॉर्स रन्स, हाऊ उत्तर येते फास्ट. फास्ट काय बनला माझा? ॲडवर्ब. हाऊ वेन वेरचा रिप्लाय येतो ॲडवर्ब. या फास्टला कोणी क्वालिफाय केलं? फास्टनी कोणाला क्वालिफाय केलं? रन्सला. नुसता तो फास्ट नाही झाला, हाऊ फास्ट, व्हेरी फास्ट. फास्टला कोणी क्वालिफाय केलं? व्हेरीला. व्हेरी काय बनलं मग? ॲडवर्ब. एक ॲडवर्ब एका ॲडवर्बला क्वालिफाय करते, एक ॲडवर्ब एका ॲडवर्बला क्वालिफाय करते. म्हणून मी काय म्हटलं, एक ॲडवर्ब एका ॲडवर्बला क्वालिफाय करते. खाली या. सी बनला सब्जेक्ट, पार्ट ऑफ स्पीच याचा प्रोनाउन. वेंट बनला माझा मेन वर्ब. सी वेंट व्हेअर, उत्तर येते होम. होम बनलं माझा ॲडवर्ब. हर परत ॲडजेक्टिव्ह येते, सॉरी, सी वेंट हर होम, सॉरी इथे एक मिस्टेक आहे. सी वेंट होम करूया आपण फक्त. सी वेंट होम, तेव्हा होम बनला माझा ॲडवर्ब. क्लिअर आहे? आता खालचं वाक्य. द प्रिन्सिपल माझा सब्जेक्ट बनला, पार्ट ऑफ स्पीच माझा नाउन बनला. ज्याचे 3 फॉर्म पडतात तो मेन वर्ब. अवॉर्डेड बनला माझा मेन वर्ब. प्रिन्सिपल अवॉर्डेड हुम, उत्तर ते स्टुडंट्स बनला माझा नाउन. हुमचा रिप्लाय येतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट बनण्याचं काम करते नाउन किंवा प्रोनाउन, तो नाउन आहे. नाउनला कोण डिफाईन करते? नुसते स्टुडंटला अवॉर्ड नाही दिला, इंटेलिजंट स्टुडंटला दिला. इंटेलिजंट काय बनला माझा? ॲडजेक्टिव्ह. नाउनला कोण डिफाईन करते? ॲडजेक्टिव्ह. याच्या अगोदर मी सांगितलं, नुसते इंटेलिजंट स्टुडंटला अवॉर्ड नाही केलं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरीली, तर या एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनतो माझा ॲडवर्ब. क्लिअर आहे? आता बघा ही एलवाय लागलेले शब्द शक्यतो ॲडवर्ब असतात, पण नॉट ऑलवेज. कधी हा ॲडवर्ब बनतो. या ॲडवर्बनं कोणाला क्वालिफाय केलं? इंटेलिजंटला. इंटेलिजंट काय माझ्याकडे? ॲडजेक्टिव्ह. म्हणून मी म्हटलं की ॲडवर्ब काय कोणाला क्वालिफाय करतो? ॲडजेक्टिव्हला. क्लिअर आहे? ॲडवर्ब कोणाला क्वालिफाय करतो? का व्हर्बला आहे, का ॲडजेक्टिव्हला, की ॲडवर्बला? ही डेफिनेशन विचारली होती आणि एक्झाम्पल थ्रू आपण क्लिअर केलं. हाऊ वेन वेरचा रिप्लाय ॲडवर्ब येते. हाऊ वेन वेरचा रिप्लाय ॲडवर्ब येते. तर ही होती ॲडवर्ब. याच्यानंतर आपण कंजंक्शन आणि प्रीपोजिशन घेऊन प्रीपोजिशनचं पार्ट ऑफ स्पीचचं इंट्रोडक्शन आपण संपवणार आहे. याच्यानंतर आपण कंजंक्शन आणि प्रीपोजिशनचं बघू इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर आपण बघूया कंजंक्शनची डेफिनेशन. इट कनेक्ट वर्ड्स और क्लॉजेस म्हणजे काय? काही घाबरू नका. क्लॉजेस इथून पुढे तुम्ही 2 सेकंदात सांगता क्लॉजेस म्हणजे काय. ते 2 वर्डला कनेक्ट करते किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त वर्डला किंवा क्लॉजेसला कनेक्ट करते. आता वर्डला कसं कनेक्ट करते बघूया एक्झाम्पल थ्रू. राम बनला सब्जेक्ट, पार्ट ऑफ स्पीच नाउन. हा सब्जेक्ट आहे, पार्ट ऑफ स्पीच नाउन आहे. आर माझा मेन वर्ब आहे. मी याला फ्रेंड्सला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतो. विचार करा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे का. थोडा विचार करा स्टॉप करून. टू बी जरूर जेव्हा मेनवरचं काम करते त्याच्यानंतर जे बी नाउन येते ते बनते सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. परंतु बघा हा इन राम एक नाउन आहे, श्याम एक नाउन आहे. त्याला कोणी कनेक्ट केलं? अँडने. अँड काय म्हणलं माझं? कंजंक्शन. 2 नाउन एकत्र येत नाही, आले तर त्यांना जोडणारं कंजंक्शन पाहिजे. 2 नाउन एकत्र येत नाही, आलं तर त्यांना जोडणारं कंजंक्शन पाहिजे. आरती बनला माझा सब्जेक्ट, इज मेन वर्ब, इंटेलिजंट आणि स्मार्ट हे माझे ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह कोणी कनेक्ट केले? कंजंक्शनने. अँड माझं कंजंक्शन आहे. 2 ॲडजेक्टिव्हला कनेक्ट केलं. यू काय बनला माझा? प्रोनाऊन. आय काय बनला माझा? प्रोनाऊन. दोन्ही सब्जेक्ट आहे. कोणी कनेक्ट केलं? अँडने. कंजंक्शन. वर्ड्स म्हटले मग ते वर्ड कोणते असू शकतात? माझा नाउन असू शकतो, प्रोनाउन असू शकतो, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, कंजंक्शन, प्रीपोजिशन, काही पण असू शकतो. हे जोडण्याचं काम कोण करते? कंजंक्शन. आता या क्लॉजेसचे मी तुम्हाला समजा एखाद्याने न्यूजपेपर दिला किंवा एखादं बुक दिलं, त्याचं एक पेज आहे, त्याने सांगितलं पेजवरचे सेंटेन्स किती, तुम्ही फुलस्टॉप काउंट करायचे. पण त्यानं जर परत क्वेश्चन केला क्लॉजेस किती येतं, तर तुम्ही सरळ मेन वर्ब काउंट करायचे. एका सेंटेन्समध्ये किती मेन वर्ब असू शकतात? जेवढे मेन वर्ब असतात तेवढे सब्जेक्ट असतात. मेन वर्ब काउंट करायचे तेवढे क्लॉजेस असतात. एका सेंटेन्समध्ये जेवढे मेन वर्ब असतात तेवढे क्लॉजेस असतात. खालचे उदाहरण बघूया. माय टेलिव्हिजन काय बनला माझा? सब्जेक्ट, पार्ट ऑफ स्पीच नाउन. इज बनला माझा हेल्पिंग वर्ब. वर्किंग बनला माझा मेन वर्ब. मी मेन वर्ब सांगितलं, हा मेन वर्ब फर्स्ट आहे. आय बनला माझा सब्जेक्ट, पार्ट ऑफ स्पीच प्रोनाउन. सोल्ड बनला माझा मेन वर्ब सेकंड.
दोन मेन वर्ब एकत्र येत नाही आलं तर त्यांना जोडणारं कंजंक्शन पाहिजे. दोन मेन वर्ब एकत्र येत नाही आला तर त्यांना जोडणारं कंजंक्शन पाहिजे. ते सोनी जोडलं, सो बनलं माझं कंजंक्शन. या वाक्यामध्ये दोन मेन वर्ब म्हणजे दोन क्लॉजेस येतं. दोन मेन वर्ब म्हणजे दोन क्लॉजेस आहे. हेल्पिंग वर्ब काउंट नाही करायचं. नॉट नेहमी हेल्पिंग वर्ब सोबत येईल, नॉट नेहमी हेल्पिंग वर्ब सोबत येईल. हे जेव्हा आपण टेन्स घेऊ तेव्हा आपलं आणखी क्लिअर होईल. जेवढे मेन वर्ब तेवढे क्लॉजेस. क्लिअर आहे. तर हे होतं कंजंक्शनचं इंट्रोडक्शन. कंजंक्शन काय करते, वर्डला कनेक्ट करते आणि क्लॉजेसला. हे दोन शब्द लक्षात ठेवा. वर्ड्स टू और मोर दॅन, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वर्ड. प्रीपोजिशन, हे प्रीपोजिशन मी तुम्हाला लेक्चर 2 मध्ये शिकवलं आहे. L2 तुम्ही बघा माझ्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओमध्ये जाऊन. प्रीपोजिशन मी प्रीपोजिशन ऑब्जेक्ट नावाचा टॉपिक म्हणजे पॉईंट शिकवला तुम्हाला नाउन या चॅप्टरमध्ये, तेव्हा मी क्लिअर करून दिलं. परत एकदा रिवाईज करतो. प्रीपोजिशनचं काम हे कनेक्ट करते कोणाला, नाउनला किंवा प्रोनाउनला. हे कनेक्ट करते नाउनला किंवा प्रोनाउनला. कुठं, अदर वर्ड्स ऑफ सेंटेन्स, अदर वर्ड्स ऑफ सेंटेन्स. आता एक एक्झाम्पल मी तेव्हा तिथेही घेतलं होतं. राज बनला माझा सब्जेक्ट, बॉड बनला माझा मेन वर्ब, बॅग बनला माझा नाउन. इथपर्यंत वाक्य चाललं असतं मला, इथपर्यंत वाक्य चाललं असतं. परंतु सोनाली जोडली मी फॉरनं. फॉर काय बनलं माझं, प्रीपोजिशन. प्रीपोजिशन नंतर डोळे लावून काय ते नाउन किंवा प्रोनाउन. जे बी नाउन आणि प्रोनाउन येते ते बनते प्रीपोजिशनचा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट बनण्याचं काम कोण करते, नाउन. हे मी तुम्हाला L2 मध्ये सांगितलं. तुम्ही L2 मध्ये जा प्लेलिस्टमध्ये आणि सिक्वेन्स वाईज बघा. प्रीपोजिशन नंतर ऑब्जेक्ट आणि नाउन. क्लिअर आहे. एवढं वाक्य चाललं असतं. मी म्हटलं फ्रॉम बुलढाणा. फ्रॉम बुलढाणा. फ्रॉम माझं प्रीपोजिशन आहे, बुलढाणा माझं ऑब्जेक्ट आहे, पार्ट ऑफ स्पीच नाउन. या प्रीपोजिशनचा ऑब्जेक्ट आहे. एवढे वाक्य चाललं असते. मी म्हटलं ऑन संडे. परत ऑन बनलं माझं प्रीपोजिशन. हे प्रीपोजिशनचा ऑब्जेक्ट, पार्ट ऑफ स्पीच नाउन. क्लिअर आहे का, क्लिअर आहे. एवढं वाक्य चाललं असतं. पण सोनालीला कोणी जोडलं, फॉरने. एवढे वाक्य चाललं असतं. बुलढाण्याला कोणी जोडलं, फ्रॉमने. संडेला कोणी जोडलं, ऑनने. हे प्रीपोजिशन ऑब्जेक्ट असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही. आता एवढं वाक्य चाललं असतं. परत एवढंही चाललं असतं. याला कोणताही काढा, काही फरक पडत नाही. प्रीपोजिशनचं कामाचे नाउनला आणि प्रोनाउनला बाकीच्या वाक्यासोबत कनेक्ट करणं. हे होतं आपलं इंट्रोडक्शनच्या प्रत्येक डेफिनेशनचं एक्सप्लेन. मी तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन करून नाही सांगून राहिलो, मी तुम्हाला डेफिनेशन एक्सप्लेन करून सांगून राहिलो. तर तुम्ही L1 मध्ये मी पार्ट ऑफ स्पीचचं डेफिनेशन लिहून दिला. L2 मध्ये मी त्या डेफिनेशनचं एक्सप्लेन करून दिला. तर सर्वांनी L1 L2ची सिरीज तुम्ही बघू शकता. सिरीज वाईज केलं तर तुम्हाला ग्रामरमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, माझी कन्सेप्ट आवडली असेल तर तुम्ही लाईक करा आणि याला कंटिन्यू फॉलो करा. थँक्यू.